मी गायत्री घुगे टाइम महाराष्ट्राच्या दुर्गोत्सव सेगमेंटमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। गेल्या काही दिवसांपासून टाइम महाराष्ट्र या दुर्गोत्सव सेगमेंटमध्ये तुम्ही नवनवीन कलाकार पाहत आहात। अर्थात या अभिनेत्री तुमच्या सर्वांच्याच परिचयातल्या आहेत। अर्थात आज मी नेमकी कोणत्या अभिनेत्रीसोबत आणि कुठे आली आहे असा प्रश्न नक्कीच तुम्हा सर्वांना पडला असेल। तर आज मी आहे मुंबई सेंट्रल वेस्टला। मुंबई सेंट्रल वेस्ट येथील ताडदेवची अंबेमाता या मंडळात आज मी आहे आणि माझ्यासोबत तुम्हा आम्हा सर्वांचीच लाडकी शिल्पाताई आहे। शिल्पा नवलकर माझ्यासोबत आहे। ताई कशी आहेस? मस्त। आपण आता देवीचं दर्शन घेऊया आणि मला तुला एक कमेंट करायची की तू खूप सुंदर दिसतेस ताई। थँक्यू, पण मला असं वाटतं तू माझ्यापेक्षा जास्त सुंदर नाही नाही नाही, तू खरंच खूप सुंदर दिसते। खूप सुंदर दिसते। थँक्यू। आपण देवीचं दर्शन घेऊया आधी। देवीचं दर्शन घेतलं आहे। माझ्यासोबत शिल्पाताई आहे। शिल्पाताई, काय सांगशील, कसं वाटतं एकंदरीत? नुकतंच आपण देवीचं दर्शन घेतलंय, आरती देखील झाली आहे। खूप प्रसन्न वाटतंय, कारण आज महिलांची आरती आहे, त्यामुळे महिला शक्ती दिसतेय आणि ही अशी आरती घेतल्यानंतर खरंच मन खूप प्रसन्न होतं। नक्कीच। तू जेव्हा एंट्री केलीस, एकंदरीत सगळ्या महिला होत्या, महिलांची आरती आज होती, देवीकडे बघून तुला सर्वात आधी कसं वाटलं? असं वाटलं की देवीच्या चेहऱ्यावर खूप तेज आहे। म्हणजे खरं सांगायचं तर प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर जे तेज असतं, तिच्या हुशारीचं म्हण, तिच्या कर्तृत्वाचं म्हण, ती घर सांभाळत असेल एफिशियंटली तर त्या कर्तृत्वाचं म्हण, असं काही ना काहीतरी तिची अचीवमेंट असते, त्याचं जे तेज नेहमी एखाद्या महिलेच्या चेहऱ्यावर असतं ते देवीच्या चेहऱ्यावर दिसत होतं। नक्कीच। जेव्हा आपण देवीकडे बघतो ना, तेव्हा देवीमध्ये प्रत्येक टप्प्यावर आपल्याला देवी मोटिवेट करत असते, देवी इमोशनल करत असते, देवी आपल्याला इन्स्पायर देखील करते। तुला तुझ्या प्रत्येक टप्प्यावर देवी कसं इन्स्पायर करते? मला असं वाटतं की प्रत्येकाची एक काहीतरी अशी शक्ती असते, ज्या शक्तीसाठी माणूस काम करत असतो। तर अशी देवी ही माझी शक्ती आहे। माझ्या घरी गौरी असतात, तेव्हा गौरीकडे बघितल्यानंतर दरवर्षी असं वाटतं की इथून पुढचं वर्ष चांगलं जायला हवं। ती माझ्या घरची देवी झाली, पण असं कुठल्याही देवीकडे बघितल्यानंतर असं वाटतं की आपल्याला आपल्या देवीसाठी आयुष्यात एक पाऊल पुढे जायचं असेल, मग ते लिखाणात असेल, अभिनयात असेल, तर ते मोटिवेशन नक्कीच देवीकडून मिळतं। नक्कीच। म्हणजे तुला प्रत्येक वेळेस देवी ही मोटिवेट करत असते? प्रश्नच नाही। देवीची 9 रूपं आहेत। प्रत्येक 9 रूपामध्ये, प्रत्येक देवीमध्ये कोणता ना कोणता गुण असतो। जर तुला देवीकडून एखादा गुण घ्यायचा असेल तर तू कोणता घेशील? मला असं वाटतं कमी आणि हे मला असं वाटतं मी घेईन आणि प्रत्येक महिलेने, प्रत्येक मुलीने घ्यायला हवा, देवीचं शौर्य घ्यायला हवं। मला असं वाटतं की आपल्याला त्रास देणारी जर एखादी व्यक्ती असेल, जर आपल्या स्त्रीत्वाचा चुकीचा फायदा उचलणारी एखादी व्यक्ती असेल, तर मला असं वाटतं स्त्री जेव्हा घाबरते तेव्हा अशी माणसं जास्त एनकरेज होतात। ज्या वेळेला स्त्री प्रतिकार करायला शिकेल तेव्हा मला असं वाटतं की तिला त्रास देणं बंद होईल। त्यामुळे देवीचं शौर्य माझ्यात यावं, प्रत्येक महिलेत यावं असं मला नक्कीच वाटतं। नक्कीच। तू महिलांना काय संदेश देशील आता? हाच संदेश देईन की कुठलाही अन्याय सहन करू नका, भले तो स्वतःच्या घरात असेल किंवा घराबाहेर असेल। साधी गोष्ट आहे, जेव्हा एखादा मुलगा मागे लागतो एखाद्या मुलीच्या, तेव्हा तिला असं वाटतं की आपण पटकन इथून पळूया, म्हणजे तो आपल्याला काही करणार नाही। तर मला असं वाटतं की उलट प्रत्येक मुलीत ही हिंमत आली पाहिजे की उलट वळून त्याला थोबाडीत मारता आली पाहिजे, जेणेकरून हे प्रकार बंद होतील। त्यामुळे मुलगी जेव्हा प्रतिकार करायला लागेल
तेव्हा तिच्यावरचा अन्याय बंद होईल. हे प्रत्येक महिलेने शिकायला हवं. अगदी योग्य, म्हणजे अगदी मनाला पटेल असं उत्तर तू मला दिलंयस अगदी. खरंच माझा पुढचा प्रश्न असा आहे की बाई पण भारी देवाचं सक्सेस तुला म्हणजे सगळ्याच टीमला अगदी भरभरून मिळालंय. काय सांगशील या सक्सेसबद्दल? आज आपण देवीच्या चरणी आहोत, त्याच्यात ते मंगळागौरीचं गाणं म्हणजे सगळ्यांना इथे असणाऱ्या प्रत्येक महिलेच्या मनात ते गाणं आता गुणगुणतच असतील. कसं वाटतंय? मला असं वाटतंय की आज इथे उदाहरणार्थ महिलांची आरती आहे, तर इथे खरं तर मंगळागौरीचा काहीच संबंध नाही, पण ही आरतीसुद्धा खूप महिलांनी एकत्र येऊन केली आहे. जसे मंगळागौरीचे खेळ यावर्षी केले, तर ही जी फिल्म आहे बाई पण भारी देवा, तिने मला असं वाटतं की महिला वर्गाला एकत्र आणण्यासाठी खूप मोठं काम केलं आहे. त्या फिल्मच्या निमित्ताने का होईना हे असे कार्यक्रम केले जातात, भेटीगाठी होतात, मुख्य म्हणजे हातातले मोबाईल बाजूला ठेवले जातात. आज इथे महिला आहेत, एका सोसायटीतल्या आहेत, पण माझी खात्री आहे की ह्यातल्या अनेक जणी एकमेकींना अनेक महिने भेटत नसतील, कारण प्रत्येकजण आपल्या घरात बिझी असते, आपापल्या ऑफिसमध्ये कामात बिझी असते. पण बाई पण भारी देवाच्या निमित्ताने असे कार्यक्रम सुरू झाले जिथे भेटीगाठी होतात, महिला एकमेकींना भेटतात, एकमेकींबरोबर छान वेळ घालवतात, आणि मला असं वाटतं त्यांच्यातलं नातं जास्त घट्ट होतं. हे काम बाई पण भारी देवाने नक्कीच केलं आहे. त्याचबरोबर आता तुझी ठरलं तर मग मालिका चालू आहे. अनेक महिलांच्या मनात प्रश्न आहे की बाबा सायली म्हणजे जी तन्वी आहे तिला कधी भेटणार? म्हणजे मला महिलांनी अगदी मेसेज केले, हा प्रश्न तू आवर्जून विचार, कधी भेटणारच तू तन्वीला? प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे. लवकरात लवकर भेटेल अशी आपण आशा करूया, कारण आई भेटल्यानंतर सायली आत्ताची खूप एकटी आहे. म्हणजे तिला स्वतःला असं वाटतं की ती अनाथ आहे, तिच्यासाठी फक्त मधुभाऊ आहेत. तर तिची आई जर तिला भेटली तर तिच्या आयुष्यात नक्कीच खूप फरक पडेल. पण आत्ता जे आपण बघतोय त्याप्रमाणे आपण तुम्हाला विचारलेस की देवीची अनेक रूपं असतात, तर सायलीसाठी तिची आई प्रतिमा प्रत्येक वेळेला देवीचंच एक रूप घेऊन उभी राहिली आहे. म्हणजे तिला पूजेसाठी जर अक्षता कमी पडत असतील तरीसुद्धा, तिला रक्ताची गरज असेल, तिची प्रकृती बिघडली असेल तरीसुद्धा, जेव्हा जेव्हा सायलीला गरज होती तेव्हा तेव्हा तिची आई देवीसारखी तिच्या बाजूला उभी राहिली आहे, तिच्या मागे उभी राहिली आहे. त्यामुळे ती लवकरच आता सायलीला भेटेल सुद्धा अशी आशा करूया. यातूनच मला पुढचा प्रश्न असा सुचलाय की जर का भविष्यात तुला कधी देवीचा रोल करायची संधी मिळाली, म्हणजे ते सगळं पात्र साकारण्याची संधी मिळाली, तर कशी असेल भावना नक्की? खूप समाधान असेल मनात, पण थोडीशी भीतीसुद्धा असेल, कारण मला असं वाटतं की देवीचा फक्त पेहराव करणं हे पुरेसं नसेल, किंवा तो गेटअप असणं पुरेसं नसेल. देवीच्या चेहऱ्यावर जे मी तेज म्हणाले ते तेज असायला हवं, देवीचे डोळे असायला हवे. त्यामुळे डोळ्यांमध्ये ते तेज आणण्यासाठी विशेष काम करावं लागेल. त्यामुळे थोडी धाकधूक नक्कीच असेल मनात. आपण या नवरात्रीनिमित्त एक छोटासा रॅपिड फायरचा गेम खेळायचा आहे. तो मोजके प्रश्न असतील. सर्वात आधी नवरात्र वर्षातून किती वेळा साजरी केली जाते? नवरात्र हा टाईम पिरियड एकदाच असतो, पण आपण नवरात्री धरूया त्याच्या. वर्षातून तब्बल 4 वेळा साजरी केली. बरं. 3 शक्तिपीठांची नावं. आई ग, असं रॅपिड फायर आहे, मला माहीत नव्हतं. नाही, नॉर्मल वेळेस हे मला खरंच नाही सांगता येणार. ओके. तुळजापूर, माहूरगडची रेणुका माता, आपली मग तुलाच आठवत नाही आहे. सप्तशृंगी, हे 3 झाले. 3 देवीची गाणी नॉर्मल मूवीतली पण चालतील मला. आत्ताच ऐकलंय, हिंदी गाणं ऐकलंय, जय जय संतोषी माता, जे अगदी माझ्या लहानपणीचं गाणं आहे आणि मला फार आवडायचं तेव्हा. उदय ग अंबाबाई आणि देवीचा जोगवा. बरोबर. 3 देवींची नावं सांग कोणत्याही. अंबाबाई, रेणुका माता, तुळजाभवानी. एखादं गाणं पण म्हणू शकते? नाही. लिखाण हा माझा प्रांत आहे, अभिनय करण्याचा मी प्रयत्न करते, मला गाणं हा माझा प्रांत नाही. नक्कीच ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. कसं वाटतं एकंदरीत इथे येऊन? आणि जाता जाता मला अजून एक प्रश्न तुला करायचा की पुढील नेमकं काय असेल आता पुढचं? भविष्यात कोणते प्रोजेक्ट्स असतील? हे आधी सांगते भविष्यात. आता खरं तर मी लिखाणात जास्त बिझी आहे. मी अर्थात ठरलं तर मग मध्ये अभिनय करतेच आहे. मी ती मालिका लिहिते सुद्धा. मला खूप आनंद आहे त्याचा, कारण लोकांना ती मालिका प्रचंड आवडते. त्यामुळे मी त्या मालिकेचे ठरलं तर मगचे संवाद लिहिते, ह्याचा मला खूप अभिमान आहे. आणखी एक मालिका आहे रमा राघव, जिचेही मी संवाद लिहिते. त्यामुळे आता पुढचा टप्पा हा माझा लिखाणाचाच असेल. आणि ठरलं तर मग मध्ये अभिनय करत असताना मी आता वेगळ्या कुठल्याही अभिनयाचा इतक्यात तरी विचार करणार नाही आहे, कारण जसं तुम्हाला उत्सुकता आहे की कधी सायलीला प्रतिमा भेटते, तशी मलाही आहे. त्यामुळे तो प्रवासच आत्ता थोडा जास्त करायला मला आवडेल. पण लिखाणात आता ह्यापुढे वेगवेगळे टप्पे नक्कीच असतील. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल?
हे जे मी म्हटलं की बाई पण भारी देवामुळे खूप महिला एकत्र येत आहेत, तर ते प्लीज एन्जॉय करत राहा. आपल्या हातात हल्ली सतत मोबाईल असतो, जास्त आपण व्हॉट्सॲपवरून संपर्कात असतो, पण असं प्रत्यक्षात बोलणं एकमेकांशी कमी झालं आहे. तर ह्या पद्धतीने एकमेकांसमोर या, एकमेकांशी संवाद साधा आणि खूप शांत मनाने एकमेकांबरोबर वेळ घालवा. तर टाईम महाराष्ट्राकडून ही छोटीशी भेटवस्तू तुझ्यासाठी आहे, नक्कीच तुझ्या उपयोगात येणार आहे. थँक्यू. So, कशी वाटली हे मला नक्की कळव. नक्की कळवते. नक्कीच ताईसोबत खूप छान गप्पा मारल्या. अधिक प्रश्न भरपूर आहेत, पण कार्यक्रमाची मर्यादा आहे. सो तात्पुरता इथेच थांबूया. हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा